नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आकांक्षाला पाहुणे बघायला येणार असतात, त्यामुळे आकांक्षा तयार होत असते. साडी तर तिने नेसलेली असते, परंतु दागिने कुठले घालावे हे तिला कळत नसते. त्याच वेळी आनंदी तिथे येते. आनंदीला ती म्हणत असते की मला खूप टेन्शन आलंय, मला काहीच कळत नाहीये काय करावं ते, आणि हे लोक किती फॉर्मॅलिटीज करताय. आताच आई आणि वृंदा काकू आले होते आणि मला काय काय सांगून गेले, असंच बोलायचं, तसंच बोलायचं, असंच बसायचं, हेच घालायचं. अगं मला तर बोर्डाची परीक्षा असल्यासारखं फील होतंय. आनंदी म्हणते की अगं आपली प्रथाच आहे ती. तर आकू म्हणत असते की ही कसली प्रथा, मी तिथे जायचं, त्यांना मी आवडले तर त्यांनी हो म्हणायचं, नाहीतर नाही म्हणायचं, ही कसली प्रथा. सार्थक म्हणतो की करेक्ट आहे तुझं, कितीतरी वेळा लग्न झाल्यानंतर सुद्धा पसंती कळवत नाही, असं तो आनंदीला टॉन्ट मारत असतो. आकू म्हणते की मग सगळा अधिकार हा पुरुषांचाच असतो का. सार्थक म्हणतो की नाही नाही, खूप वेळ घेतात मुली, का वेळ घेतात की लग्न झाल्यानंतर सुद्धा पसंती कळवत नाही. एक काम कर, तू विचार यांना. तर आनंदी म्हणत असते की अहो काय बोलताय तुम्ही हे सर्व. तू म्हणते की अच्छा, म्हणजे मी सुद्धा नकार देऊ शकते. सार्थक म्हणतो की हो, तुला जर मुलगा आवडला तरच तू होकार द्यायचा, नाहीतर नाही, तुझ्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही. नंदी तिला सांगत असते. नंदी म्हणते की तू जो निर्णय घेशील तो अतिशय विचारपूर्वक घे, कारण लग्नानंतर मुली सासरी जातात आणि त्यांचं अख्खं जग बदलतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे 60 लाईक्स, त्यामुळे हे सुद्धा टार्गेट तुम्ही आम्हाला लवकरच पूर्ण करून द्याल अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. आणि अशा वेळी जर योग्य जोडीदार सोबत असेल ना तरच संसार सुखाचा होत असतो. की आता सुधा तिथे येते आणि आकूला म्हणत असते की काय काकू, अजून तू तयार नाही झाली आहेस का, पट तयारी करून घ्या बरं. आणि मग नंतर सुधा गेल्यानंतर आनंदी आकूला तयार करत असते. तर इकडे राजकारणे म्हणजेच मुलाकडचे आलेले असतात. सुधा आणि वृंदा त्यांचं छान आदरातिथ्य करते. सुधा घरातल्या सर्वांची ओळख त्यांना करून देते. आनंदीने सुद्धा आकूला खूप छान तयार केलेलं असतं आणि आकू खूप छान दिसत असते. तेव्हा आनंदी तिला चिडवत असते की आज पहिल्याच नजरेत कोणीतरी होणार आहे. म्हणत असते की वहिनी, आता तू तरी दादासारखं नको ना बोलूस ग. तेव्हा आनंदी म्हणते की बरं, अगं तुझी गंमत केली मी फक्त. आता शलाका आकांक्षाला बोलवायला येते की चल गेस्ट आले, तुला बोलवलंय म्हणून. तर शलाका आनंदीला म्हणते की तू पाणी घेऊन ये, मी आकूला घेऊन जाते. आणि मग शलाका आकूला घेऊन जाते. तर आणि त्याच वेळी सार्थकला अण्णांचा फोन येतो. अण्णा सार्थकला म्हणत असतात की मनोज आला होता ना तिथे. तर सार्थक म्हणतो की हो. अण्णा म्हणतात की मनोजच्या वतीने मी तुमची माफी मागतो. सार्थक म्हणतो की हे बघा, ते मला जे काही बोलले ते दारूच्या नशेत बोलले आणि मी ते जास्त मनाला लावून नाही घेतले. आता कसं बस मी माझ्या भावाला दारूच्या कचाट्यातून सोडवलंय, आता आपल्याला मनोज दादाला सुद्धा दारूच्या कचाट्यातून सोडवायचे आणि तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, असं म्हणून सार्थक फोन ठेवतो. तर इकडे आकू आता सर्व पाहुण्यांसमोर आलेली असते. प्रथमेशला पहिल्या नजरेतच आकू आवडते आणि प्रथमेशच्या आई वडिलांना सुद्धा आवडते. प्रथमेशची आई सुधाला म्हणते की खरंच तुमची मुलगी खरंच खूप सुंदर आहे. वृंदा विचारते की आणि तुमचा मुलगा काय करतो. तेव्हा प्रथमेशची आई सांगते की आताचा बिझनेस सगळा तोच सांभाळतो आणि तो कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. रमेशचे वडील सांगू लागतात, खरं तर तुमचे मिस्टर अरविंद राज्याध्यक्ष आम्ही एकदा लग्नात भेटलो होतो, ते मला दिसत नाहीये इथे कुठे. तेव्हा सुद्धा सांगते की अहो ते औषध घेऊन झोपलेत, त्यांची तब्येत जरा ठीक नसते ना म्हणून. दा म्हणते की बरं तुम्ही बोलत बसा, मी चहा पाण्याचं बघते. असं म्हणताच आनंदी तिथे पाणी घेऊन येते. आनंदी सर्वांना पाणी देत असते, त्यामुळे वृंदाचा चेहरा वाकडा होत असतो. आनंदी पाणी द्यायला आल्यामुळे प्रथमेशची आई म्हणते की ही कोण, ही तुमची मोलकरीण का, म्हणजे मोलकरीण असलं ना तर खूप हातभार लागतो हा कामाला, असं ती म्हणत असते. तर आनंदीला वाईट वाटतं, सार्थकलाही वाईट वाटलेलं असतं. सार्थक म्हणतो की नाही, ही मोलकरीण नाही, मी सार्थक राज्याध्यक्ष आणि ही माझी बायको आनंदी राज्याध्यक्ष. तर प्रथमेशचे आई वडील दोघंही माफी मागतात आणि म्हणतात की चुकलं आमचं. वृंदा म्हणत असते की अहो एवढं मनाला नका लावून घेऊ तुम्ही, शेवटी तिचा अवतारच तसा आहे, त्यामुळे तुम्हाला ती नोकरच वाटली असेल. सार्थकला मात्र वृंदाचा खूप राग येत असतो. प्रथमेशची आई म्हणत असते की तुमच्या मुलीला आमच्या इथे काही काम करायला लागणार नाही, आमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी नोकर आहेत. वृंदा म्हणत असते की अगं आकू, तू तर नशीब काढलं बघ, सोन्यासारखी माणसं भेटली आहेत तुला. प्रथमेशचे वडील म्हणतात की परंतु आमची फक्त एकच अट आहे की मुलीने बाहेर जाऊन नोकरी करू नये. 7 पिढ्या पुरेल एवढं आम्ही कमवून ठेवलंय, तिने फक्त घराकडे लक्ष द्यावं. वृंदा म्हणते की बरोबर आहे, एवढं वैभव असताना कोण कशाला कुठे नोकरी करायला. प्रथमेशची आई म्हणते की बरं चला, सर्व काही ठरलंय, आता प्रथमेश तुला आवडली आहे का मुलगी. सार्थक म्हणतो की अहो एवढ्या लवकर कसं काय सांगणार आहे आणि इतक्या लवकर कशी काय पसंती कळवणार आहे, एकदा मुलगा आणि मुलीला भेटून तर घेऊ द्यात आणि मग त्यांचं ते ठरवतील. आणि मग प्रथमेश आणि आकू दोघंही गार्डन मध्ये बोलण्यासाठी जातात. तर प्रथमेशचे वडील विचारतात की तुमची सून कुठली, इथलीच का. सार्थक म्हणतो की हो, नाशिकच्याच आहेत त्या. तर प्रथमेशचे वडील म्हणतात की त्यांचाही कुठला बिझनेस वगैरे असेल किंवा मोठ्या कंपन्या असतील. सार्थक म्हणतो की नाही नाही, मनाने खूप श्रीमंत आहे त्या. प्रथमेशचे वडील सार्थकला विचारत असतात की परंतु लग्न केलं कोणाला सांगितलं का नाही, म्हणजे एवढ्या मोठ्या घरातलं लग्न आहे, कोणालाच काही कळलं नाही. वृंदा लगेच मधी बोलते की त्याचं लग्न आम्ही घरच्या घरीच केलं. प्रथमेश
प्रथमेशचे वडील म्हणतात की अरे वा, म्हणजे घरच्या घरीच उरकवलं, पैसे वाचवले. बरे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? कारण लव्ह मॅरेज आमच्या घरी चालत नाही. प्रथमेशची आई म्हणते की नाही तर आजकालची मुलं कोणी कोणाचा हात धरतं आणि कोणामागं निघून जातं. प्रथमेशचे वडील म्हणत असतात की आता मला माझ्या घरच्यांनी मला सांगितलं होतं की हिच्याशी लग्न कर, तर मी केलं. सार्थक म्हणत असतो की अहो पण तेव्हाचा काळ जरा वेगळा होता ना. प्रथमेशचे वडील म्हणतात की परंतु आमच्याकडे हीच प्रथा आहे, आम्ही जसं सांगतो तशीच आमची मुलं वागतात. सुधा म्हणते की नशीबवान आहात तुम्ही, सगळ्यांचीच मुलं एवढी आज्ञाधारक नसतात, असं ती सार्थकला टॉन्ट करत असते. प्रथमेशची आई सुधाला विचारत असते की तुमचं असं काही मनात नाहीये ना की लग्न रजिस्टर पद्धतीने लावायचं वगैरे? सुधा म्हणते की नाही हो, अजिबात नाही. आकांक्षा तर आमचं शेंडेफळ आहे, आम्ही लग्न अगदी धूमधडाक्यात लावू. तर आकांक्षा आणि प्रथमेश आता दोघं जण गार्डन मध्ये बोलण्यासाठी आलेले असतात. आकांक्षा त्याला म्हणते की तुम्हाला जे काही विचारायचं असेल तर ते विचारू शकता. प्रथमेश म्हणतो की खरं तर मला खूप ऑकवर्ड वाटते, काय विचारावं तेच कळत नाही. मीच मला विचारा तुम्हाला काय विचारायचं असेल ते. तुमचे आई वडील मगाशी म्हणत होते की तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं. त्यावर प्रथमेश म्हणतो की हो, मला डॉक्टरच व्हायचं होतं. 10वी नंतर मी सायन्स घेणार होतो, परंतु मम्मी पप्पा म्हणाले की बिझनेस सांभाळावा लागेल आणि कॉमर्स चांगलं राहील त्यासाठी, म्हणून मी कॉमर्स केलं. आकांक्षा म्हणते की तुम्ही कधीच विचारलं नाही का त्यांना? तर प्रथमेश म्हणतो की नाही, मी त्यांना कधी क्रॉस नाही करत, परंतु आता मी बिझनेस माझा खूप एन्जॉय करतोय. प्रथमेश विचारतो की हो, तुम्ही पण ग्रॅज्युएशन करतायत ना, तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये आहात? तर आकांक्षा सांगते की मी नाशिक कॉलेजमध्ये. प्रथमेश म्हणतो की अहो मी सुद्धा तिथेच होतो. प्रथमेश म्हणत असतो की खरं तर मला बोलायला जास्त आवडत नाही, त्यामुळे माझे मित्र पण जरा थोडेसे कमीच आहेत आणि माझा स्वभाव पण शांत आहे. तर आकांक्षा म्हणत असते की नाही बाबा, मला तर बोलायला खूप आवडतं. आकांक्षा सांगत असते की मी तर माझ्या दादासोबत खूप गप्पा मारते आणि आनंदी वहिनीमुळे तर अजूनच गप्पा मारायला लागले. आनंदी वहिनी आमच्या घरामध्ये आहे ना, ती घर आणि काम तिचं दोन्हीही सांभाळते, मलाही तिच्यासारखंच व्हायचंय, तुम्हाला चालेल ना? त्यावर प्रथमेश म्हणतो की आता जे घरचे काही निर्णय घेतील तेच असेल. तर इकडे सार्थक आनंदीला म्हणत असतो की काय हो, दिवसेंदिवस तुमची हिंमत जरा जास्तच वाढायला लावली, कोपऱ्यात काय बोलवता मला? आनंदी म्हणते की अहो सर काय बोलताय तुम्ही? सार्थक म्हणतो की नाही, तुम्हाला काय आय लव्ह यू वगैरे बोलायचंय का? तर आनंदी सार्थक कडे डोळे वाटारून बघत असते. सार्थक म्हणतो की नाही नाही, गंमत केली, बोला आता तुम्ही. आनंदी म्हणत असते की तुम्ही सर्वांसमोर अशी ओळख का करून दिली माझी बायको म्हणून? तुमच्या आईला नाही ना आवडणार ते, आणि माझी ओळख जरी नसती झाली तरी काय बिघडलं असतं? तर माझ्यासाठी आकांक्षाचं लग्न होणं हे जास्त महत्वाचं आहे. सार्थक म्हणत असतो की अहो, ज्या गोष्टींचा गिल्ट वाटतो ना त्या लपवायच्या असतात, ज्या गोष्टीचा अभिमान असतो ना त्या सांगायच्या असतात, आणि मला वाटतो अभिमान तुमचा की तुम्ही माझ्या बायको आहात, मी सांगणार सगळ्या जगाला. आता तुम्ही नाही मानत पण मी तर मानतो ना. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सार्थक आनंदीला म्हणत असतो की मला आकूचं लग्न खूप धुमधडाक्यात करायचंय, म्हणजे माझं नाही झालं पण तिचं करायचंय. आनंदी म्हणते की आय एम सॉरी सर, माझ्यामुळे तुमची स्वप्न अपूर्ण राहिली. सार्थक म्हणतो की तुम्ही माझं स्वप्न पूर्ण करणारे, मला माहिती आहे की तुम्ही एक ना एक दिवस माझं प्रेम मान्य कराल, आणि मग त्या दिवशी मला तुमच्यासोबत पुन्हा एकदा धुमधडाक्यात लग्न करायचंय. तुम्ही तयार आहात ना माझ्यासोबत? तेव्हा आनंदी सुद्धा सार्थकच्या हातामध्ये हात देते. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.